नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खरंच खूप रंजकदार मनोरंजक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. स्वानंदी आणि समर यांचं नातं फुलू लागलेलं आहे. त्यांच्या नात्यामध्ये अगदी प्रेमाची कळी सुद्धा उमलू लागलेली आहे. दोघं जण खूप छान एकमेकांना समजून घेत आहेत, एकमेकांसोबत आनंदाने राहत आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांचं नातं जे आहे ते छान असं आता रोमांचक अशा वळणावर आलेलं आहे. आणि त्याचबरोबर स्वानंदी आणि समर या दोघांनाही आता खूप छान अशी आनंदाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे त्यांच्या दोघांच्याही आयुष्यात आनंद येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, थंबनेल पाहून तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे. आनंद येणार आहे म्हणजे नक्की काय येणार आहे, कशा पद्धतीने त्यांच्या दोघांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. तर स्वानंदी आणि समर दोघंही आई बाबा होणार आहेत. इतकी छान अशी आनंदाची गोष्ट घडणार आहे. म्हणजेच इकडे आजीला तर पतवंड होणार आहे. या गोष्टीचा आनंद खूप झालेला आहे. आजी जाम खुश आहे पतवंडासाठी. आणि त्याचबरोबर इकडे समरसुद्धा खुश आहे, कारण खूप सुंदर असं गोड असं बाळ त्यांच्या आयुष्यात येणार आहे. त्यामुळं तो सुद्धा तेवढाच खुश आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण एवढा सुंदर असा भाग पाहायला मिळणार आहे. इकडे स्वानंदी आणि समर दोघंही आता घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर दोघांच्याही आयुष्यात खूप छान अशा गोष्टी घडत असतात. दोघंही एकमेकांबरोबर बोलत असतात. स्वानंदी जाम खुश असते. स्वानंदीने चाफ्याची फुलं केसात मांडलेली असतात आणि त्या चाफ्याच्या फुलांकडे पाहून समरसुद्धा स्वानंदीला म्हणत असतो की राहू दे की, कशाला काढताय. तेव्हा स्वानंदी सांगते की अहो आता ती सुकतील ना. तेव्हा समर ती फुलं घेतो आणि म्हणतो की मी माझ्या डायरीमध्ये ठेवतो. स्वानंदीला खूप छान वाटतं. म्हणजे खरंच समर एवढी काळजी घेत असतो, एवढं प्रेमाने वागत असतो. म्हणजे स्वानंदीसाठी कुठलीही गोष्ट करायची झाली तर समर मात्र आघाडीवरती असतो. तो तिच्यासाठी आनंदाने सगळ्या गोष्टी करत असतो. कोणत्याच गोष्टीला नाही हा शब्दच त्याच्या तोंडून ऐकायला मिळत नाही आहे. तो मात्र खूप छान आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करतो. आणि स्वानंदीसुद्धा तेवढीच खुश असते. तिलासुद्धा छान वाटत असतं, कारण हे जे नातं आहे ते खूप छान पद्धतीने फुलू लागलेलं असतं. ही गोष्ट तिच्यासुद्धा चांगलीच लक्षात आलेली असते. आता मात्र इकडे समर आणि स्वानंदी दोघंही एकमेकांशी बोलत आहेत. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की राजवाडे. तेव्हा समर म्हणत असतो काय झालं, बोला ना. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे असं म्हणत ती त्याला वेडं करत असते अक्षरशः. स्वानंदीला तो म्हणतो की कितीही वेळा हरावं लागलं तरीही मी तुमच्यासाठी हारायला तयार आहे. कायमस्वरूपी मी हार पत्करायला तयार आहे, कारण तुम्ही खरंच खूप गोड आहात, तुम्ही खूप चांगले आहात, असं स्वानंदीला समर सांगत असतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा स्वानंदी आणि समर दोघंही बोलत बसलेले असतात, तेव्हा समर म्हणत असतो की मला आता ना खरंच तुमच्यासारखी गोड मुलगी हवी आहे. तेव्हा समरला स्वानंदी म्हणते काय बोललात तुम्ही राजवाडे. तेव्हा राजवाडे म्हणतात की हो, मला तुमच्यासारखी गोड अशी मुलगी हवी आहे. तेव्हा स्वानंदी लाजत असते. इकडे अधिरा आणि रोहन यांच्यामध्ये वाद झालेला असतो. खरं तर रोहन असं कधीच वागत नाही, पण अचानक रोहनला काय झालं काय माहिती, आणि रोहन हा वेड्यासारखा वागलेला असतो. खरं तर त्याने तसं वागणं चुकीचं आहे, पण अचानक रोहनच्याकडून ती चूक घडलेली असते. तो नेहमी अधिराचं तोंड भरून कौतुक करणारा रोहन आज आपल्याला अधिराच्या विरोधात बोलताना दिसत असतो. अधिराच्या बाबतीत तो चुकीचा विचार करत आहे. एवढं अधिरा त्याला जी आवडती ती डिश, इटालियन डिश असते, ती बनवण्यासाठी सगळी तिची धडपड चाललेली असते. ऑनलाईन ती रेसिपी पाहते आणि ती डिश बनवत असते. पण इकडे मात्र आता रोहनने ऐनवेळी गोंधळ घातलेला असतो. रोहनने सांगितलेलं असतं की नाही, मला नाही जमणार आहे हे, म्हणजे तू जे बोलतेस ते चुकीचे आहे, तू करूच शकणार नाहीस. तेव्हा त्याने जराही विचार केलेला नसतो अधिराच्या प्रेमाचा विचार केलेला नसतो. अधिराला काय वाटतं या गोष्टीचा विचार केलेला नसतो. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं असतं त्यावरून क्लिअर होत असतं की अधिराबद्दल त्याला काहीच वाटत नाही आहे, म्हणून अधिराला राग येतो. नंतर तो क्लिअर करतो की हे सगळं जे काय आहे ते मी लाडे बोलत होतो, तुझी मस्करी करत होतो. पण आता अधिराने का समजून घ्यावं. अधिराला मात्र खूप वाईट वाटतं आणि अधिरा म्हणते की नाही, काही झालं तरी माझ्याशी चुकीचं वागलेलं आहे, ही गोष्ट मी मान्य केलेली आहे.
आता अधिरा इकडे येते. समर आणि स्वानंदीचं छान नातं फुलू लागले. स्वानंदी समरला म्हणत असते की मला ना तुम्ही वेगळ्या नावाने हाक मारा. तुम्ही असं ते स्वानंदी मॅडम, मी काय मॅड आहे का? मला मॅड म्हणता तुम्ही सारखं, असं समरला सांगत असते. आणि तेव्हा मात्र समर म्हणत असतं ते ना सवय झाली ना मला. तेव्हा स्वानंदी म्हणते हो बरोबर आहे, तुम्हाला सवय झाली आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण आता मी जे काय बोलते ते ऐका जरा, असं म्हणत ती बोलते. आणि तेही समरला म्हणते की तुम्ही मला ना स्वानंदी मॅडम नाही, स्वानंदी म्हणा. तर नंदू म्हणा. तो म्हणतो की हां, नाही ते त्याच्या पुढे काहीतरी पाहिजे, म्हणजे तुम्हाला रिस्पेक्ट दिला आहे असं वाटलं पाहिजे ना मला, असं तो सांगत असतो. आणि त्याच वेळी मग फायनली स्वानंदीला तो स्वानंदी अशी हाक मारतो. स्वानंदी लाजत जाऊन खिडकीच्या मागे, पडद्याच्या मागे तिथे लपू लागते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो काय झालं, असं का करताय तुम्ही? स्वानंदी म्हणते नाही तसं काही नाही आहे, असं म्हणत ती स्वानंदी समरबरोबर बोलत आहे. आणि मग मात्र इकडे समर म्हणत असतो म्हणजे काय काय होतंय नक्की, प्रॉब्लेम काय आहे, असं तिला विचारू लागतो. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते नाही काही नाही. आणि मग तिने येते आणि समरच्या गालावरती हळुवारपणे किस करते. आणि समरला खूप छान वाटतं. तो अक्षरशः इतका लाजलेला असतो. आणि नंतर तो स्वानंदीकडे जातो आणि म्हणतो की हे काय बरोबर नाही हा स्वानंदी मॅडम, म्हणजे तुम्हीच विचार करा, एका गालाने काय झालं, काय चुकलं त्याचं सांगा बरं तुम्ही, तुम्ही जे काय केलंस ते चुकीचं नाही आहे का सांगा, असं म्हणत तिला बोलत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते अहो राजवाडे. तेव्हा तो म्हणतो की बघितलं ना, म्हणजे त्या गालावर अन्याय नाही का झाला हा, आपण त्याच्यावर अन्याय करायचा का, असं म्हणत तिला लाडीवाळपणे बोलत असतो. स्वानंदी मग अलगद समरच्या मिठीत जाते. त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतं की समर आणि स्वानंदी यांचं नातं छान असं खुलू लागलेलं आहे. त्यांच्या नात्यामध्ये एक जवळीकता आलेली आहे. आणि मग दोघंही एकमेकांच्या मिठीमध्ये विसावलेले असतात. त्याचवेळी अधिरा तिथे येते आणि अधिरा सांगू लागते की पिंट्या दादा, मला ना तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, कारण मला अजिबात पटलेलं नाही आहे, रो माझ्याशी अशा पद्धतीने वागलाय. समर म्हणतो काय झालं? तेव्हा ती सांगते. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल आणि थोडा स्पेस मिळणं गरजेचं आहे. आता स्वानंदीला पण वाईट वाटतं की स्पेस कशाला, बोलून गोष्टी सोडवल्या पाहिजेत, असं स्वानंदीचं म्हणणं असतं. आणि स्वानंदी तसं समरला सांगते सुद्धा. आणि त्याच वेळी इकडे समर म्हणतो की नाही स्पेस हवाच पाहिजे. मग स्वानंदी म्हणते ठीक आहे, नका बोलू तुम्ही माझ्याशी, मीही नाही बोलत आहे, स्पेस हवं आहे ना तुम्हाला, तुम्हाला पण देते स्पेस, असं म्हणत दोघांचंही असतं लुटूपुटूचं भांडण सुरू झालेलं असतं. ते भांडण मिटतं कारण रोहन अधिराला भेटायला अगदी रात्रीच्या वेळी घरी येतो. आणि सगळ्यांना असं वाटतं की घरात चोर शिरलेला आहे, पण कळतं की अधिरावरच्या प्रेमासाठी रोहन तिथं आलेला आहे. आणि तेव्हा मात्र आता दोघंही बोलत असतात. आणि त्याच वेळेस इकडे स्वानंदी आणि समर पुन्हा एकत्र येतात. स्वानंदी आणि समरचं नातंसुद्धा छान असं खुलत असतं आणि दोघांनाही खूप छान वाटत असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच असेच दिवस जातात. स्वानंदी आणि समर आता त्यांच्या बाळाची स्वप्न पाहू लागलेली असतात. स्वानंदीचं म्हणणं असतं की नाही मला ना छोटा राजवाडे हवा आहे. तेव्हा इकडे समर म्हणत असतो की नाही मला छोटी स्वानंदी हवी. तेव्हा स्वानंदी म्हणते की बरं. तेव्हा आजी म्हणतात की मला काय ना, मला ना छोटी स्वानंदी आणि छोटा राजवाडे दोन्ही हवेत, म्हणजे छोटा पिंट्या आणि छोटी नंदू दोन्ही हवे आहेत. दोघंही लाजत असतात. आजी मात्र जाम खुश असते की आता लवकरच आपल्याला आपलं पतवंड पाहायला मिळणार आहे. या गोष्टीचा आनंद मात्र आजीला होत असतो. इकडे समर आणि स्वानंदीचं नातं छान बोलत असतं. आणि खरंच आता बाप्पाच्या कृपेने राजवाड्यांच्या घरामध्ये लुटूपुटूची बोलणं ऐकायला मिळणार आहे. छोटी छोटी बाळाची पावलं धावताना पाहायला मिळणार आहे. पण इकडे मल्लिका आणि त्याचबरोबर अंशुमन, मल्लिका अंशुमनला चिडवत असते, त्याला रागावून बोलत असते, तुला कळतंय का काय चाललंय घरामध्ये, त्याच्या आधी मला तुझं बाळ या घरामध्ये हवं आहे, तर आपलाच वारस या घरामध्ये असला पाहिजे, कळतंय का तुला? तेव्हा तो म्हणत असतो की काय बोलते मॉम तू, ते सुश बरोबर शक्यच नाही आहे, मला ना तिला बायकोचा अधिकारच द्यायचा नाही आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा मल्लिका त्याचा कानफाड फोडते. इकडे स्वानंदीला अचानक त्रास होऊ लागलेला असतो. तिला मळमळत असतं, उलट्या होत असतात. समरला काळजी वाटू लागते. समर म्हणतो की काय झालं, तुम्हाला ॲसिडिटी झाली आहे का, मग ह्या गोळ्या घ्या तुम्ही. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही राजवाडे. आजी तिथे येते. आजी विचारू लागते की नंदू काय होते तुला, एवढी थकल्यासारखी तू झालीस, काय प्रॉब्लेम झाला आहे? तेव्हा स्वानंदी म्हणते की आजी. तेव्हा आजी म्हणतात की हां आलं लक्षात माझ्या, म्हणजे. तेव्हा स्वानंदी म्हणते तसं नाही आजी. तेव्हा समर म्हणतो की थांबा मी डॉक्टरांना बोलावून घेतो. समरला काही कळत नसतं की नक्की काय चाललं आहे ते. आणि मग समर डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर घरी आलेले असतात.
स्वानंदीला चेक करतात आणि आजींकडे पाहतात, समरकडे पाहतात, स्वानंदीकडे पाहतात आणि डॉक्टर खूप आनंदाने सांगतात की आता काळजी करायची गरज नाही आहे, तुमच्या दोघांमध्ये तिसरा येणार आहे. समर म्हणतो, तिसरा? आमच्या दोघांमध्ये कोण येणार आहे तिसरं आता? आजीला आणि स्वानंदीला कळेल असतं. तेव्हा समर म्हणतो, काय झालं, तुम्ही हसताय काय? मला मला कळत नाही आहे. तेव्हा समरला आजी सांगू लागते की लबाडा, तू आता बाबा होणार आहेस, मी पणजी होणार आहे. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर दरवाजाच्या बाहेर उभे असलेल्या मल्लिका, सुश आणि अंशुमनचे तोंड पाहण्यासारखे झालेले असतात, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले असतात. स्वानंदी मात्र जाम खुश झालेले असते. इकडे आजी, समर सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे समर स्वानंदीला खरं तर मिठी मारायलाच जात असतो, पण सगळे बाजूला आहेत त्यामुळे थोडा शांत राहतो आणि स्वानंदीचा हात हातात घेतो आणि तिचं अभिनंदन करू लागतो. इकडे आजीसुद्धा स्वानंदी आणि तिच्या लाडक्या पिंट्याचं अभिनंदन करत असते. तर मल्लिकाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. आता मल्लिका नक्की पुढे काय करणार आहे, कशा पद्धतीने राडा घालणार आहे, कारण मल्लिका कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, कारण तिच्या डोक्यात वेगवेगळे विषय चालू असतात. ती उलट्या खोपडीची बाई आहे ह्यात काही शंकाच नाही आहे. पण मल्लिका ज्या पद्धतीने आता गोंधळ घालत आहे ते पाहून मात्र पुढे काहीतरी राडा होणार हे मात्र नक्कीच आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.